दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या गणित. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आताच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. माझ्या ठाई. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आताच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आताच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे धारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या व कुसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पाव. आमेन. नवीन पुस्तिका पान क्रमांक 15. पवित्र कोणही, पवित्र कोणही, इचे स्मिते उषे परी, सुरम्याच्या त्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेची भक्ती. नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. प्रार्थनेचा हेतू नित्य सहाय्य मिळावे म्हणून अति पवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचे आश्रय व आमची आशा आहेस. आदम तुझकडे येतो व मिळेल कृपा लाभत आणि देवाची. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझ्या देवावरती देवावरती करतो. आमची आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करण्यास व इतरांना असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य लाभावे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे. त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझी माता मरिया हिच्या एका शब्दासाठी तू गलिलातील काना इथे पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. इंत सहाय्य माते, तू शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो. तू जिवंताचे एक संरक्षण मरणाची मध्यस्थी आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मौप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आम्ही तुझा दावा करतो. आम्हाला सहाय्य कर. तुझे नाव विचारताच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आम्ही नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ्या समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करीतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करीतात. नैराश्य आणि समाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. अनेकदा आम्हाला क्लेश आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. आम्ही दुःखातून मुक्त व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि जर अजून आम्ही दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर प्रेमावर समर्थावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत.
लोकसमुदायाचे आव्हान आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, फादर्स व आपल्या देशाचे व समाजाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांना बंधुत्वाच्या नात्यात राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याची कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे, जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. सहानुभूतीने संकटग्रस्ताच्या गरजा ओळखण्यासाठी व सतत विवेक बुद्धीने आम्ही कृतिशील बनावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. परमेश्वराच्या निर्मितीची आम्ही काळजी घ्यावी व तिचे संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत मानवी प्रतिष्ठेचे आणि जीवनाच्या पावित्र्याचे आम्ही संवर्धन व संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. आजच्या नोवेनाच्या सर्व हेतूमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन व सहाय्य लाभावे व इथे हजर असलेल्या गरजा मांडी व्हाव्यात म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. मनन पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. आपल्या वैयक्तिक गरजा आपण शांतपणे नित्य सहाय्य करणाऱ्या मातेसमोर सोपूया. जी लोक आजारी आहेत, खातेला खेळलेली आहेत, दीर्घ आजार सहन करत आहेत, प्रभूचा स्पर्श त्यांना व्हावा. आपल्या पॅरिशमधील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेम, शांती, ऐक्य नांदावं. ज्या हेतूसाठी या दिवसामध्ये आपण प्रार्थना करत आहोत, या नोवेनाच्या काळामध्ये तो हेतू आपल्या पॅरिसचा सफल व्हावा. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. ख्रिस्त सभेच्या साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या सर्व कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार आम्हाला मानतो. नोवेना करणाऱ्या तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरानं आपल्या विनंत्या मान्य केल्याबद्दल आपण नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या तुझ्या सेवकाकडे पहा. ज्यांना तू निर्माण केले आहे त्यांचा तू सांभाळ कर, त्यांना पुनर्जीवित कर, म्हणजे आमच्या दुःख शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्हाला लवकरच स्वास्थ्य मिळेल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. आपले संरक्षण कराव्यास प्रभू येशू आपल्या जवळ असो, आपले पालन कराव्यास तो आपल्यामध्ये असो, आम्हाला मार्गदर्शन कराव्यास तो आमच्या समोर असो, आमचा सांभाळ कराव्यास तो आमच्या पाठीशी असो, आम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो आम्हावर असो. सर्व शक्तिमान पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हाला देवो. आमीन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्य करणारा माते तू धर्माचा देव आहेस. परमेश्वराकडून आम्हाला मिळणाऱ्या तर कृपादानासाठी मध्यस्थी करतेस. तू पापींची आशा आहेस. हे प्रिय माते, आमच्याकडे येतो. येशू, आमचे तारण तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही देखील तुझ्या हातात आहोत. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तुझ्या काळजी वाच असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तामुळे तू नकाराच्या शक्तीपेक्षा अधिक समर्थ नाहीस. तू आमच्या बाजूने आहेस म्हणून आमचा तारणारा तुझा पुत्र येशू, आमचा बंधू, त्याला भेटण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला एकच भीती वाटते की महासमयी तुझा दावा करण्याचा आम्हाला विसर पडेल आणि आमच्या हरवलेल्या लेकरांमध्ये गणती होईल. हिचे सहाय्य माते, तुझ्या प्रभावी मध्यस्थीने आमच्या पापांची क्षमा, येशू प्रीती, आमची काठी आणि सतत तुझी कृपा तो आमच्यासाठी मिळव. आता मरियेची स्तुती करण्यासाठी सर्व युगांतील लोकांनी एकत्रित होऊन तिच्या सामर्थ्यशाली संरक्षणाचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, तुझ्यामध्ये अर्धंती अवघराचे फळ येशू.
हे पवित्र मरी देवाचे माते आम पापियांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे देवाच्या पवित्र माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनात आम्ही पात्र व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपली माता मरी आम्हाला दिली आहे. प्रत्येक क्षणी आम्हास मदत करण्यास तयार असणाऱ्या ह्या मातेच्या आश्चर्यकारक आयकन प्रतिमेला आम्ही वंदन करीतो. तिच्या साह्याची अपेक्षा करणारा आम्हास तुझ्या तारणदायी फळाचा आनंद सतत लाभू दे. तू सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन. पान क्रमांक 13 आनंदाच्या या समयी. आजची ही पवित्र मिसाबली सामुदायिक हेतूसाठी अर्पण करीत असताना आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूसाठी, आपल्या पॅरिशमधील प्रत्येक कुटुंबासाठी या दिवसामध्ये आपण खास प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी माझ्या प्रिय बंधू भगिनींनी पवित्र असे साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापी केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. आपण प्रार्थना करूया.
हे प्रभू आमच्या परमेश्वरा, ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याचे स्वागत करण्यास आम्हाला सिद्ध कर. त्याच्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास आणि त्याच्या हातून स्वर्गीय अन्न स्वीकारण्यास आम्हाला पात्र कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीश परमेश्वर ह्या पर्वतावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन तो या पर्वतावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करेल. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकेल. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करेल. कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करेल. हाच परमेश्वर आहे, ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्यांनी केलेल्या तारणाने आपण उल्हास आणि हर्ष करूया, कारण परमेश्वराचा हात ह्या पर्वतावर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करीन. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला कशाची कमतरता नाही. हिरव्यागार कुरणात तो मला विसावू देतो. प्रतिसाद. प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करीन. मला तो प्रशांत जलाशयाकडे नेतो. मला तो नवजीवन देतो. आपल्या स्वभावानुरूप मला तो सन्मार्ग दाखवतो. प्रतिसाद. प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करीन. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्यासाठी मेजवानी करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक केला आहेस. माझा पेला ओसांडत आहे. प्रतिसाद. प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करेन. खरेच आयुष्यभर मला सुखाचे आणि प्रेमाचे दिवस लाभतील आणि प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करेन. प्रतिसाद. प्रभूच्या निवासस्थानी मी सदैव वस्ती करेन. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे. परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हास तारेल. हालेलुया. बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सोर आणि सिदोन भागांतून निघून गालिलातील सरोवराच्या बाजूने पुढे डोंगराळ भागात गेला आणि तेथे बसला. तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटल्या. लंगडे, पांगळे, आंधळे, मुके अशा अनेकांना लोकांनी आणून येशूच्या पायावर घातले. तेव्हा येशूने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, पांगळे बरे झाले, लंगडे चालू लागले, आंधळ्यांना दिसू लागले. हे पाहून लोक चकित झाले आणि त्यांनी इस्रायलच्या देवाला धन्यवाद दिले.
मग आपल्या शिष्यांना जवळ बोलवून येशू त्यांना म्हणाला, मला या जनसमुदायाची दया येते. गेली 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना खायला काही नाही. त्यांना उपाशी परत पाठवण्याची माझी इच्छा नाही, कारण कदाचित ते वाटेत कासावीस होतील. ह्या निर्जल प्रदेशात एवढ्या मोठ्या जमावाला खाऊ घालायला पुरेशा भाकऱ्या आम्हाला कुठून मिळणार? शिष्याने त्याला विचारले. येशू त्यांना म्हणाला, किती भाकऱ्या आहेत तुमच्याजवळ? 7 भाकऱ्या आणि थोडे लहान मासे, ते म्हणाले. मग लोकांना जमिनीवर बसवण्याची आज्ञा करून येशूने त्या 7 भाकऱ्या आणि मासे घेतले. देवाचे आभार मानून ते तुकडे केले आणि त्याला शिष्याजवळ दिले. शिष्याने ते लोकसमुदायाला वाटत गेले. तेव्हा ते सगळे जेवून तृप्त झाले. नंतर शिष्याने उरलेले तुकडे जमा केले. ते 7 पाट्या भरल्या. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त सभेचे 7 साक्रामेंत आहेत आणि ही साक्रामेंत कृपेची साधनं आहेत. दे आर चॅनल्स ऑफ ग्रेस. या साक्रामेंताद्वारे आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाचा, दयेचा, प्रेमाचा अनुभव येत असतो. लग्न साक्रामेंत. प्रिय बंधू भगिनींनो, लग्न साक्रामेंत होण्यासाठी ख्रिस्त सभेच्या काही अटी आहेत. आणि जेव्हा आपण लग्नाचा विधी साजरा करतो, त्या विधीच्या अगदी सुरुवातीला ख्रिस्त सभा खात्री करून घेते की जे काही नियम आहेत ते पाळले जात आहेत की नाहीत, त्याचं आचरण होणार आहे की नाही, की जेणेकरून तो विधी जो आहे त्याद्वारे साक्रामेंत व्हायला मदत होईल आणि कृपेचं साधन बनणे सहज शक्य होईल. आणि म्हणून अगदी सुरुवातीला ख्रिस्त सभा वधूवरांना प्रश्न विचारते. पहिला प्रश्न असतो, तुम्ही स्वइच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी आला आहात का? स्वइच्छेने आणि मोकळ्या मनाने म्हणजे आउट ऑफ फ्रीडम, अगदी मुक्तपणे, कोणत्याही प्रकारची अट नसताना. कारण संमती जी आहे ती लग्न साक्रामेंताचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ही संमती जी आहे ती खात्रीपूर्वक केल्यानंतरच ख्रिस्त सभा या साक्रामेंतामध्ये पुढे जात असते. आणि म्हणून ही जर संमती व्यवस्थित नसेल तरी जरी तो विधी पार पाडलेला असला, साक्रामेंत साजरा झालेला असला, तरी नंतर जर कळलं की संमती पूर्ण नव्हती, संपूर्ण नव्हती, मग तो साक्रामेंत अवैध ठरला जातो. त्याला आपण अनलमेंट म्हणतो. प्रिय बंधुभगिनींनो, दुसरी बाब ख्रिस्त सभा खात्रीपूर्वक करून घेते आणि लग्नाचा पहिला हेतू तो म्हणजे परस्परावर प्रेम करणे आणि एकमेकांशी विश्वासू राहणे. प्रेम हा लग्नाचा मुख्य गाभा आहे आणि प्रेमासाठी हा साक्रामेंत आपल्याला पाचारण करतो. ख्रिस्त सभेमध्ये जे वेगवेगळे साक्रामेंत आहेत त्या साक्रामेंतामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. सुरुवातीचे जे 3 साक्रामेंत आहेत, बाप्तिस्मा, कम्युनियन आणि दृढीकरण, ह्याला प्रवेश साक्रामेंत म्हणतात, सॅक्रामेंट्स ऑफ इनिशिएशन. दुसरे जे 2 साक्रामेंत आहेत, कुंसार आणि आजारी लोकांना दिलेला रुग्णभंग, ह्याला सॅक्रामेंट्स ऑफ हिलिंग, आरोग्याचे साक्रामेंत म्हटलं जातं. आणि गुरुदीक्षा आणि लग्न हे जे 2 साक्रामेंत आहेत ह्याला सॅक्रामेंट्स ऑफ सर्व्हिस, सेवेचे साक्रामेंट आहेत. आणि म्हणून ह्या सेवेच्या साक्रामेंतामध्ये, लग्नाच्या साक्रामेंतामध्ये प्रेमाच्या पायावर ही सेवा अवलंबून असते. जेव्हा हा विश्वासूपणा पती पत्नी एकमेकावर दाखवत असतात तेव्हा या कृपेचा अनुभव ते सतत घेत असतात. परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये जर दुरावा निर्माण झाला, अविश्वासाची पाल चुकवायला लागली
का मग ह्या साक्रामेंतामध्ये अडचण निर्माण होत असते, पती पत्नींना त्या कृपेचा अनुभव येण्यास अडथळे निर्माण होतात. प्रिय बंधू भगिनीनो, तिसरी अट या साक्रामेंताच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याकडनं अपेक्षित करते, उमेदवारांना पती पत्नींना आवर्जून विचारते, आणि ती म्हणजे परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि त्यांना ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आणि ख्रिस्त सभेच्या कायद्यानुसार वाढविण्यास घडविण्यास तुम्ही तयार आहात का? ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी ख्रिस्त सभेच्या साक्रामेंताचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी किंवा तो साक्रामेंत पूर्ण करण्यासाठी ही जी अट आहे ती अट फार महत्त्वाची आहे. त्या अटीद्वारे आपण त्या साक्रामेंताचा अनुभव घेत असतो आणि त्याद्वारे आपण त्या साक्रामेंताद्वारे कृपेमध्ये वाढत असतो. आज या नवेनाच्या दिवशी आपण चिंतन करणार आहोत पती पत्नी नवनिर्मितीचे जनक. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रोक्रिएशन किंवा नवनिर्मितीचे जनक होण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला शिकवते तो लग्न साक्रामेंताचा दुसरा हेतू आहे. प्रेमासारखाच महत्त्वाचा हेतू आहे. लग्नाच्या एका नाण्याचे हे दोन बाजू आहेत, प्रेम करणे आणि मुलांना जन्म देणे, नवनिर्मितीचे जनक होणे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज या नवनिर्मितीचे जनक ह्यावर चिंतन करीत असताना नवनिर्मिती म्हणजे काय ह्याचा आपण विचार करूया. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपल्याला नवनिर्मिती करण्यासाठी आमंत्रित केलं जातं, लग्न साक्रामेंताद्वारे आपल्याला हे पाचारण आहे. कारण ख्रिस्त सभा आपल्याला सांगते की लग्नाबाह्य मुलांना जन्म देणे योग्य नाही. लग्नाच्या पवित्र नात्यामध्येच मुलांना जन्म दिला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही लग्न साक्रामेंत स्वीकारता तेव्हा तुम्ही कुटुंब सुरू करण्याची एक महान जबाबदारी स्वीकारत असता. फॅमिली इज द प्लॅन ऑफ गॉड. कुटुंब ही परमेश्वराची योजना आहे आणि जेव्हा तुम्ही लग्न साक्रामेंत स्वीकारता तेव्हा या परमेश्वराच्या योजनेशी आपण सहकार्य करीत असतो. नवनिर्मितीचे जनक बनून आपण परमेश्वराबरोबर को क्रिएटर्स म्हणजे सहनिर्माते बनत असतो. प्रिय बंधू भगिनीनो, ही सहनिर्माते बनण्याची जी क्षमता आहे ही विज्ञानाने आपल्याला अवगत करता येत नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीसुद्धा मानवाच्या सहकार्याशिवाय माणसाची निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून या नवनिर्मितीचे जनक म्हणून तुमची जी जबाबदारी आहे, विवाहित म्हणून तुमच्याकडनं ख्रिस्त सभा आणि परमेश्वर जी अपेक्षा करत आहे हे आपण समजावून घेणे गरजेचं आहे. मुलांना जन्म देणे म्हणजेच परमेश्वराची एक देणगी आहे. आणि या देणगीचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा लग्नाचं जे फळ आहे त्या फळाचा देखील आपल्याला अनुभव येतो. आणि या फळाचा अनुभव घेतल्यानंतर परमेश्वराची जी माणसाला आज्ञा आहे, उत्पत्ती 1:28 मध्ये, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ह्या आज्ञेचं आपण पालन करतो. हे प्रत्येक नवविवाहित व्यक्तींनी किंवा विवाहित व्यक्तींनी समजून घ्यायचं आहे. परमेश्वराने ही आज्ञा केवळ उत्पत्तीमध्ये दिला आहे असं नाही, तर नोहाला जेव्हा पूर आटला गेला आणि पुन्हा एकदा संसार करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी पाचारण केलं जातं तेव्हा देखील परमेश्वर उत्पत्ती 7 मध्ये सांगतो, पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आणि स्तोत्र 127 मध्ये आपल्याला सांगतो, ओवी 3 मध्ये, मुलं ही परमेश्वराची आपल्याला लाभलेली एक देणगी आहे. इट इज अ हेरिटेज फ्रॉम गॉड. परमेश्वराने दिलेला तो वारसा आहे.
आणि म्हणून त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्याद्वारे आपण परमेश्वराबरोबर सहकार्य केलं पाहिजे. पण आज आपली परिस्थिती काय आहे? प्रिय बंधू भगिनींनो, 1970-80च्या दशकामध्ये भारतामध्ये जेव्हा लोकसंख्या वाढली गेली तेव्हा एक स्लोगन तयार झाला, एक घोषवाक्य निर्माण झालं, हम दो हमारे दो. आणि त्याचं पालन कोणी केलं? आपण म्हणजेच जे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित होते त्यांनी हे स्लोगन अगदी व्यवस्थितपणे पाळण्याचा निर्णय घेतला. हेच स्लोगन, हाच घोषवाक्य 90च्या दशकामध्ये हम दो हमारे एक ह्यामध्ये रूपांतरित झाला. आणि आता तर काही जण म्हणतात हम दो हमारा कोई भी नहीं. प्रिय बंधू भगिनींनो, अशा या स्लोगन किंवा घोषवाक्यावर आधारित आपण आपली जबाबदारी, ख्रिस्त सभा आपल्याकडनं जी अपेक्षा करते ती बाजूला तर सारत नाही ना. मुलांना जन्म न देण्याच्या निर्णयाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याकडनं साक्रामेंत होण्यासाठी लग्न जी अपेक्षा करते त्यावर आपण बाधा तर आणत नाही ना. या स्लोगनद्वारे किंवा या घोषवाक्याद्वारे मुलांचा स्वीकार न करण्याच्या वृत्तीने आपण परमेश्वराच्या कृपेला बांध तर घालत नाही ना. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं स्टॅटिस्टिक्स बघणे गरजेचं आहे. मी आपल्या चर्चच्या बॅप्टिझम रजिस्टरचा थोडा अभ्यास केला तेव्हा मला दिसून आलं 2010मध्ये आपल्याकडे 101 बाप्तिस्मा झाले होते, 2015मध्ये 77 बाप्तिस्मा झाले आणि 2020मध्ये 51 बाप्तिस्मा झाले. आता ही जी मुलं दिसेनाशी झाली ती कुठे गेली? मी रमेदी पॅरिशमध्ये कार्य करीत होतो आणि त्या पॅरिशमधल्या एका गावामध्ये मी भेटी दिल्या. बालसंघाची सभा आयोजित केली होती आणि त्या बालसंघामध्ये 3 मुलं उपस्थित होती. तिथे जे 3 शिक्षक बाल समन्वयक होते त्यांच्याशी मी चर्चा केली तर ते म्हणाले, फादर आमच्या गावामध्ये 3च मुलं आहेत, 33 कुटुंबाच्या गावामध्ये 3 मुलं. आज देखील जेव्हा मी नंदाखालमध्ये आणि इतर पॅरिशमध्ये लक्ष केंद्रित करतो तेव्हा मला दिसतात की मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ही मुलं कुठे हरवली आहेत? कुठे आपण त्यांना शोधायचं आहे? मुलांना जर जन्म दिला नाही तर मग भावी पिढी जी आहे ती कशी काय घडणार आहे? आणि म्हणून असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत आणि त्यासाठी आपण चिंतन करायचं आहे, विचार करायचा आहे. गेल्या महिन्यामध्ये आमच्या पॅरिशमध्ये एक 8वीच्या मुलाला पालक माझ्याकडे घेऊन आले आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा करीत असताना त्या आईवडिलांनी त्या मुलांची जी परिस्थिती आहे ती सांगितली. कसा तो उन्नाड आहे, कसा तो ऐकत नाही, कसा तो चुकीच्या गोष्टी करत आहे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर मी थोडा वेळ शांत झालो आणि त्या मुलाकडे पाहिलं आणि त्या मुलाला विचारलं, बाबा व्हॉट हॅपेंड, वाय दिस? तेव्हा त्या मुलांनी मला सांगितलं, फादर आस्क माय पेरेंट्स वाय आय एम अलोन इन द हाऊस. त्या आईवडिलांचा चेहरा खाली गेला, मलाही त्याने चूप केलं. मग त्या मुलाला थोडंसं बाहेर काढल्यानंतर मी त्या पालकांबरोबर चर्चा करत होतो तेव्हा त्या पालकांनी मला सांगितलं, फादर आम्हाला दुसरं अपत्य हवं होतं, परंतु जेव्हा आम्ही दुसऱ्या अपत्याविषयी कुटुंबामध्ये चर्चा केली तेव्हा कुटुंबाने आम्हाला सांगितलं, आमच्या सासूसासऱ्याने आम्हाला सांगितलं, आम्ही मोठ्या मुलाची 2 मुलं वाढवल्यात, आता तुझी 2 मुलं वाढवण्याची आमच्यामध्ये ताकद नाही, आम्हाला सांगू नका, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती वाढवायची आहे. प्रिय बंधू भगिनीनो, आज आपल्याकडे सुदैवाने तरुण आजी आजोबा आहेत, आपल्याकडे सुशिक्षित आजी आजोबा आहेत,
सर्व आजी आजोबा अगदी सुस्थितीमध्ये आहेत। या सर्व आजी आजोबांना ही जबाबदारी स्वीकारता येईल का की जर आपले मुलं आणि सुना दोघेही कामाला जात असतील तर मुलांना वाढवण्याची, मुलांना घडवण्याची, मुलावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आजी आजोबांना स्वीकारता येणार नाही का? त्या मुलांना, त्या आपल्या सुनांना आपल्याला शाश्वती देता येतील का की आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही घाऊ नका, दुसरं अपत्य घ्या, तिसरं अपत्य घ्या, आम्ही जोपर्यंत सक्षम आहोत तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू? प्रिय बंधू भगिनीनो, ही जबाबदारी जोपर्यंत कुटुंबीय आणि पालक आजी आजोबा घेत नाहीत तोपर्यंत आपल्या तरुणांपुढला हा जो प्रश्न आहे तो सुटणार नाही। आणि म्हणून पती पत्नी जरी नवविवाहित जरी नवनिर्मितीचे जनक असले तरी त्यांना संपूर्ण सहकार्य करणे, त्यांच्याबरोबर राहणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना एनकरेज करणे हे आपलंही कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही। प्रिय बंधू भगिनीनो, मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात मुलांना घडविण्यासाठी मुलांची आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्यांची मुलांची गरज असते आणि म्हणून त्यांना घडविण्यासाठी त्यांचेच कोणीतरी त्यांना हवे असतात। त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या बरोबर ते व्यवस्थितपणे सुसंस्कृत होत असतात आणि म्हणून कुटुंबामध्ये जर मुलं कमी असतील तर त्या मुलांवर संस्कार होणे, त्या मुलांना चांगलं वळण देणे, त्यांना शिस्त लावणे हे शक्य होणार नाही। ती मुलं मोठी झाल्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल देखील करू शकतील आणि म्हणून पालकांनी ह्याचा गंभीरपणे विचार करायचा आहे आणि जिथे एक अपत्य आहे तिथे दुसरं अपत्य आणि जिथे दुसरं अपत्य आहे त्याने तिसऱ्या अपत्याचा विचार करायचा आहे। प्रिय बंधू भगिनीनो, या तिसऱ्या अपत्याचा विचार करताना आपल्याला एक थर्ड चाइल्ड कल्चर निर्माण करावा लागणार आहे। ह्या थर्ड चाइल्ड कल्चर म्हणजे काय तर तिसरं अपत्याची संस्कृती तयार करावी लागणार आहे। जेव्हा लग्नाचा फॉर्म भरताना मी त्या तरुणांबरोबर बोलतो आणि त्या तरुणांना सांगतो एक नाही, दोन नाही, तिसऱ्या चाइल्डचा विचार करा, तेव्हा ते तोंडावर बोट ठेवतात। फादर, तिसरं चाइल्ड मीन्स इट इज अन ॲक्सिडंट, हा अपघात आहे। आज तिसरं चाइल्ड अपघात होऊन बसलेला आहे आणि म्हणून मी त्यांना सांगतो तुमच्या पियर ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या तरुणांच्या वर्गामध्ये तुम्ही चर्चा करा, याविषयी बोला, याविषयी चर्चा करा। इट इज नॉट अन ॲक्सिडंट, इट इज गॉड्स प्लॅन अँड यू आर कोऑपरेटिंग विथ गॉड। ही देवाची योजना आहे आणि देवाच्या योजनेशी आपण सहकार्य करत आहोत आणि म्हणून प्रत्येकाने तिसऱ्या अपत्याचा विचार करायचा आहे आणि ही जी चुकीची भावना आहे ती बाहेर काढायची आहे। दुसरं आणि तिसरं अपत्य न घेण्याचं आणखीन एक कारण म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं चिल्ड्रन आर बर्डन, चिल्ड्रन आर लायबिलिटीज, मुलं ही ओझी आहेत, मुलं ही जणू काही आपल्यावर लादलेलं एक बंधन आहे। नाही माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, चिल्ड्रन्स आर ब्लेसिंग्स, मुलं ही देवाची कृपा आहे, आशीर्वाद आहेत। चिल्ड्रन आर ॲसेट्स, मुलं ही जणू काही आपल्याला लाभलेली एक संपत्ती आहे आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण प्रत्येकाने, जरी तुम्ही आजी आजोबा असले, जरी तुम्हाला मुलं होणार नसली तरी तुम्ही सगळ्यांनी आपण जर ह्या सुवार्तेने जर आपण घोषणा द्यायला लागलो की तिसरं अपत्य हवं आहे, तिसरं अपत्य आपण निर्माण करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, तिसऱ्या अपत्याविषयी चांगुलपणा आपण जोपर्यंत घोषित करीत नाही तोपर्यंत आपल्या या तरुण विवाहितामध्ये ही संकल्पना वाढणार नाही, रुजणार नाही आणि त्याची फळं आपल्याला दिसणार नाही। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पती पत्नी नवनिर्मितीचे जनक म्हणून विचार करीत असताना ही संकल्पना आपण त्यांना समजावून दिली पाहिजे, याविषयी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण त्याविषयी जणू काही जागरूकता निर्माण केली पाहिजे। फेडरेशनचा 25वा वर्धापन दिन जेव्हा संपन्न झाला तेव्हा स्त्रियांच्या सोडॅलिटीमध्ये ह्याविषयी मी सांगितलं
की ही थर्ड चाइल्ड संस्कृती आपल्याला सर्वत्र पसरवायची आहे, आपल्या कुटुंबामध्ये, शेजाऱ्यामध्ये, गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये, आणि त्याद्वारे या थर्ड चाइल्ड पालकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला तशा प्रकारचं चित्र दिसायला लागेल. मॉन्सिन्यर फ्रान्सिस कोरिया नेहमी म्हणतात की जर संत फ्रान्सिस झेवियरच्या आईवडिलांनी 2 अपत्याचा विचार केला असता तर वसईला संत फ्रान्सिस झेवियर लाभले नसते, वसईला श्रद्धा पण मिळाली नसती. कारण फ्रान्सिस झेवियर हे त्यांच्या कुटुंबातील 5वं अपत्य आहे. प्रिय बंधू भगिनीनो, मी जेव्हा माझ्या कुटुंबाचा विचार करतो तेव्हा माझ्यापुढेही तोच प्रश्न येतो की जर माझ्या आईवडिलांनी 2 अपत्याचा विचार केला असता तर मी जो 3रा आहे तो आज तुमच्यासमोर प्रवचन देत नसता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण ह्याविषयी सकारात्मकरित्या बोलायला शिकले पाहिजे. आणि जेव्हा आपण बोलायला शिकू तेव्हाच आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला जन्म दिला आहे त्याचा अर्थ आपल्याला कळेल. कारण प्रत्येकाच्या आईवडिलांनी त्यावेळेला विचार केला असता की आम्हाला 2च अपत्य हवे आहेत, तर 80% इथे बसलेले आज उपस्थित नसते. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र पती पत्नी नवनिर्मितीचे जनक ह्याचा विचार करताना आपल्याला एका नवीन विचारसरणीतून, नवीन दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचं आहे. आणि मुलांविषयी एक पॉझिटिव्ह थिंकिंग, एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आपल्या तरुण तरुणीमध्ये निर्माण करणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांना जे काही सहकार्य हवं असेल ते आपल्याला देता आलं पाहिजे. आज त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करीत असताना ह्याचा देखील आपण विचार करायचा आहे की काही पतीपत्नींना मुलं होत नाहीत. काही पतीपत्नींना मुलं होत नाहीत, त्याने नाराज व्हायचं नाही. कारण त्यांच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 9 सांगतो की त्यांची निवड ही परमेश्वराचा गौरव करण्यासाठी झाली आहे. आणि म्हणून त्याने देखील वेगळ्या प्रकारे विचार करून स्पिरिच्युअल पेरेंटहूड म्हणजे आध्यात्मिक पालकत्व आपल्याला कसं स्वीकारता येईल त्यासाठी विचार करायचा आहे. आणि त्याचा विचार करीत असताना आपल्याला मुलांना दत्तक कसं घेता येईल, मुलांचा स्वीकार कसं करता येईल त्याकडे विचार करायचा आहे. आणि त्याद्वारे आपल्याला कुटुंबामध्ये मुलांची संख्या वाढवता येईल. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना साक्रामेंताची कृपा जी आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्या तरुण तरुणीमध्ये पोचण्यासाठी मुलांसाठी त्याने कोणतीही बंधनं ठेवू नयेत. आणि त्यांनी 2ऱ्या आणि 3ऱ्या अपत्याचा विचार करून तो यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने त्यांना कृपाशक्ती द्यावी. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. आपण उभे राहायचं आहे. ज्या आपल्या विनंत्या आहेत त्या आपण प्रभू चरणाशी ठेवायच्या. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, फादर व सिस्टर्स यांना प्रभूने त्यांच्यावर सोपविलेले मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची कृपा व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. या दिवसात विवाहबद्ध होणाऱ्या दाम्पत्यांना प्रभूची कृपा मिळावी. विवाहितांना सौख्य लाभावे. जे जीवनसाथीदारांच्या शोधात आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. बाळाच्या प्रतीक्षेत असलेल्या पतीपत्नींना बाळाचा आशीर्वाद मिळावा. बाळाला जन्म देण्याच्या मार्गातील सर्व अडथळे व अडचणी परमेश्वराने दूर कराव्यात. बाळाच्या देणगीने त्यांचे जीवन आणि कुटुंब फुलावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ज्यांना देवाने एका बाळाची देणगी दिली आहे त्यांनी
दुसऱ्या बाळाचा स्वीकार करावा, त्यासाठी त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जन्माला आलेल्या सर्व नवबाळांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे, कमी दिवसांच्या बाळांची चांगली वाढ व्हावी व इतर काही शारीरिक आजार आहेत ते प्रभू स्पर्शाने बरे व्हावेत, त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू मूकपणे देवाला सांगूया. ह्या दिवसामध्ये आपण जे हेतू घेऊन पवित्र मिसाबालीसाठी येत आहोत ते हेतू आपल्या पॅरीचे सफल व्हावेत. तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रेम, शांती, ऐक्य नांदावं. आपली लोक खूप मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत. तुमचे कष्ट परमेश्वराने आशीर्वादित करावे. आपला तरुण वर्ग जो कामानिमित्ताने घरापासून दूर आहे त्यांचं त्या ठिकाणचं वास्तव्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं असावं. जे आजारी आहेत, दीर्घ आजार सहन करत आहेत, सगळ्या लोकांची आपण आठवण करूया. ज्यांना ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. अर्पण गीत स्वीकार्य अर्पण दयेच्या राजा. वगैरे माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या त्याच्या अखिल पवित्र सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा. हे प्रभू, पवित्र रहस्यामध्ये जे कार्य सुरू झालेले होते ते पूर्ण होण्यासाठी आम्ही भक्तिभावाने अर्पण करीत असलेले बलिदान अखंडपणे पुढे सुरू राहू आणि आमच्या ठाई तुझे तारण कार्य प्रभावीपणे पूर्णत्वात जावो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पिता, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पुरी केली आणि आमचा तारणाचा मार्ग त्याने मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील. ह्या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगौरव गातो.
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला व तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली व ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचं रहस्य आपण पहिला प्रतिसाद घेऊया. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावेत असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानी युगे ज्या संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाते, जे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्ण शांती दे, म्हणजे दिव्य आशेने आम्ही आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची पाठ पाहत असता तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणाला, मी तुम्हासाठी शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहून तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलविण्यात आलेले धन्य.
प्रभू आपल्या सर्व सामर्थ्यासह येत आहे. त्याच्या भेटीने त्याचे सर्व भक्त आनंदित होतील. आपण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, तुझी ईश्वरी कृपा आम्हाला प्राप्त हो. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे पापापासून आम्हाला शुद्ध कर व मुक्तिदाताच्या स्वागतासाठी आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हाला देवो. जाणे आपल्या जीवनातून प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. संत थॉमसच्या नोवेनाची प्रार्थना सगळ्यांनी एकत्र. हे सर्व शक्तिमान आणि नित्यजीवी परमेश्वरा, तू प्रेषित संत थॉमसला तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर खात्रीपूर्वक आणि ठोस विश्वासात बळकट केलेस. आम्हाला येशू ख्रिस्त आमचा प्रभू आणि देव यावर परिपूर्ण व निःसंशयपणे विश्वास ठेवण्यास कृपा दे, जेणेकरून तुझ्या दृष्टीने आमचा विश्वास कधीही कमी होऊ नये. आमच्या बालकांना तुझ्याजवळ येऊ दे. तरुणांना तुझ्या मळ्यात काम करण्यासाठी आमंत्रित कर. आमची कुटुंबे तुझ्या कुटुंबासारखी कर. विश्वासी नसलेल्यांना विश्वासाचे दान दे. तुझ्या स्पर्शाने आधारांना रोगमुक्त कर. अपत्यहीन दाम्पत्याच्या बाळाची देणगी दे. आम्हाला एक दिलाचा आणि एक मनाचा धर्मग्राम बनविण्यासाठी मदत कर. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तशी पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठेयी आहे. दुसऱ्यामध्ये अंधने तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाच्या माता पापियांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आम्ही हे संत थॉमस, आम्हासाठी विनंती कर. जुबली वर्षानिमित्ताने जी प्रार्थना आहे त्याचे कार्ड घ्यायचे आणि सगळ्यांनी एकत्र शावकाशी प्रार्थना बोलायची. हे स्वर्गांतील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहे आणि पवित्र आत्म्याच्या आमच्या हृदयात जी प्रेम भावाची प्रज्वलित केली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तनाच्या विजयाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची विजय मानवतेचा तसेच नवे आकाश, नवी पृथ्वी यांची कातपूर वाट पाहणाऱ्या सुशिक्षितता अंतर्गत कायापालट करो. शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित होते. त्या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दलता पुन्हा जागृत करू. त्याच कृपेद्वारे त्या तारणाऱ्यांचा आनंद शांती सर्व जगात पसरते. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. पान क्रमांक 220 संत थॉमसचा तुला प्रणाम. चरण क्रमांक 3.